नमस्कार, मी सर्वांचं स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मी नेता जाधव आणि आपण पाहणार आहोत 26 जुलैचा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज. सध्याची सिस्टम प्रणाली वाऱ्याच्या दिशानुसार जर पाहिलं, बंगालच्या उपसागरात एक कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालंय. येणाऱ्या 24 तासामध्ये या ठिकाणी एक डिप्रेशन बनण्याची दाट शक्यता आहे. म्हणजे ज्याची तीव्रता आहे ती तीव्रता आणखी वाढण्याची दाट शक्यता आहे. ज्यावेळेला ही तीव्रता वाढेल आणि ह्याचा जो फोरकास्ट असेल तो उत्तर पश्चिमेला सरकण्याची दाट शक्यता आहे. जसजसं हे सर्क्युलेशन राज्याच्या जवळ येईल त्यावेळेला विदर्भात चांगल्या पद्धतीचा पाऊस पाहायला मिळेल. मराठवाड्यामध्येही चांगल्या पद्धतीचा पाऊस आपल्याला येणाऱ्या काही दिवसानंतर पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर राजस्थानचा दक्षिण भाग आणि गुजरातचा उत्तर भागापर्यंत या ठिकाणी एक लो प्रेशर सध्या त्या ठिकाणी स्थित आहे. मात्र याचा प्रभाव आता हा हळूहळू कमी झालेला पाहायला मिळतोय. याचबरोबर मान्सूनची जी अक्षरेषा आहे ती मान्सूनची अक्षरेषा या दोन कमी दाबांच्या अंतर्गत भागामध्ये विखुरलेल्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि जो काही पाऊस सध्या पाहायला मिळते तो याच सिस्टमच्या प्रभावामुळे देशाचा मध्यवर्ती भाग असेल, याचबरोबर पूर्वोत्तर राज्य असतील, दक्षिण भारत असेल, मध्य महाराष्ट्र, मध्य भारत असेल, या भागामध्ये आपल्याला पाऊस पाहायला मिळत आहे. याचबरोबर सध्याची लेटेस्ट सॅटेलाइट इमेजनुसार जर पाहिलं तर आज सकाळी मुंबई असेल, याचबरोबर ठाणे, नवी मुंबई, मुरबाड, कल्याण, पालघरचा बहुतांश भाग हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय. रायगड असेल, रायगडमध्ये पेन असेल, अलिबाग, रोहा, माणगाव, माळसा, पोलादपूर या ठिकाणी ही जोरदार पावसाचा शरीर पाहायला मिळतात. काही ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळतंय. याचबरोबर रत्नागिरीचा बहुतांश संपूर्ण जिल्हा असेल, याच्यामध्ये राजापूर असेल, औनी असेल, पाचल असेल, अनुस्वाराचा घाटाचा काय भाग असेल, लांजाच असेल, या ठिकाणी आपल्याला अधूनमधून हलक्या काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय. सिंधुदुर्गमध्ये मात्र पावसाची शक्यता फार कमी आहे. झाला पाऊस तर 1-2 ठिकाणीच पाहायला मिळतं. याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातील जो घाटमाथ्याचा भाग असेल संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याचा घाटमाथ्याचा भाग असेल, याच्यामध्ये शाहूवाडी असेल, गगनबावडा असेल, पन्हाळा असेल, या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. हलक्या काही ठिकाणी राहू शकतो. वाऱ्याचा वेगही काही ठिकाणी जास्त राहण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर कोल्हापूर पूर्व भागामध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळतं. सांगली जिल्ह्याचा बहुतांश संपूर्ण पूर्व भाग असेल, याच्यामध्ये तासगाव पासून कवठेमहांकाळ असेल, मिरज असेल, जत असेल, ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. आटपाडी, विटा, तासगाव पूर्व असेल, याचबरोबर पलूस असेल, वाळवाचा भाग असेल, ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. तसेच शिराळ्याचा भाग असेल, या ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे. दुपारनंतर सांगली जिल्ह्याचा बहुतांश भाग, कोल्हापूरचा हा भाग असेल, पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर सोलापूर जिल्ह्याच्या बहुतांश भागामध्ये सध्या ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे. याचबरोबर काही ठिकाणी पाऊस अपेक्षित आहे त्या ठिकाणी. याचबरोबर सातारा जिल्ह्याचा शिरवळ, वाई, याचबरोबर पाटण, कराड हलक्या मध्यम स्वरूपात पाऊस पाहायला मिळतो. एक दुसऱ्या स्वरूपात जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. पुणे जिल्ह्याचा लोणावळा, खंडाळा, भोर असेल, राजगुरूचा भाग असेल, याचबरोबर उत्तरेचा भाग असेल, पुणे शहराचा भाग असेल, हलक्या काही ठिकाणी जोरदार सरी त्या ठिकाणी पाहायला मिळेल. सासवड असेल, याचबरोबर इंदापूरचा भाग असेल, या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता आहे. काही असे ठिकाण असतील ढग दाटेला असेल, मात्र पावसाची शक्यता फार कमी आहे. अहिल्यानगरचं पाहिलं, अहिल्यानगरच्या मध्यवर्ती भागामध्ये पाऊस पाहायला मिळते. मात्र त्याचं पाथर्डी असेल, शेवगाव असेल, नेवास असेल, या ठिकाणी आपल्याला पावसाची शक्यता फार कमी आहे. ढगाळ वातावरण त्या ठिकाणी पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर नाशिक जिल्ह्याचा बहुतांश संपूर्ण भाग असेल, याच्यामध्ये येवला, तसेच पेठ, सरगणा, इगतपुरी, सिन्नर असेल, सिन्नरचा भाग असेल, या ठिकाणीही आपल्याला मध्यम काही ठिकाणी जोरदार पाऊस आज नाशिक जिल्ह्याचा संपूर्ण तालुक्यामध्ये पाहायला मिळेल. धुळे जिल्ह्याचा साक्री तालुक्यामध्ये हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळते. जळगावमधील बहुतांश भाग हा कोरडा राहू शकतो. काही ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळेल. छत्रपती संभाजीनगर असेल, जालना, परभणी, नांदेडचा भाग असेल, वातावरण स्वच्छ, काही ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळेल. बीड असेल, याचबरोबर धाराशिव, लातूरचा दक्षिण भाग असेल, परभणीचा दक्षिण भाग असेल, या भागामध्ये ढगाळ वातावरण, तुरळक स्वरूपाचा पाऊस, एक दुसऱ्या स्वरूपात विखुरलेल्या स्वरूपात आज पाऊस पाहायला मिळेल. याचबरोबर बुलढाणा असेल, अमरावती असेल, वाशिम, यवतमाळ, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडाऱ्याचा भाग असेल, या भागामध्ये सध्या पावसाची शक्यता फार कमी आहे. मात्र आज दुपारी नंतर संध्याकाळच्या वेळेला पूर्वेकडून पावसाला जोर वाढण्याची दाट शक्यता आहे. त्याच्यामध्ये गडचिरोली असेल, चंद्रपूर असेल, भंडारा गोंदियाचा काही भाग असेल, या भागामधून पाऊस हा पाहायला मिळण्याची दाट शक्यता. याचबरोबर मॅपनुसार जर आपण पाहिलं तर कोकणाचा बहुतांश संपूर्ण पश्चिम भाग जो असेल, याच्यामध्ये मुंबई, वाडा, भिवंडी, ठाण्याचा पश्चिम भाग असेल, रायगड पश्चिम असेल, रत्नागिरी पश्चिम असेल, सिंधुदुर्ग पश्चिम, या भागामध्ये आपल्याला काही एक दुसऱ्या स्वरूपात जोरदार स्वरूपात पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर पालघरचा उत्तरेचा संपूर्ण भाग असेल आणि घाटमाथ्याचा पश्चिम भाग असेल, या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. घाटमाथ्यापासून पूर्व बाजू असेल, म्हणजे कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे भाग
पर्यंत, नाशिकच्या भागापर्यंत या भागाबद्दल पाहिलं हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता आहे. एक दुसरे असे ठिकाणी असतील त्या ठिकाणी जोरदार वाऱ्यासह पाऊस पाहायला मिळेल. कोल्हापूरचा संपूर्ण पूर्व बाजू असेल, सांगली संपूर्ण जिल्हा असेल, सातारा संपूर्ण जिल्हा, पुणे संपूर्ण जिल्हा, अहिल्यानगरचा दक्षिण संपूर्ण भाग असेल, या भागामध्येही आज दुपारनंतर पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता. तसेच सोलापूरचा उत्तर भाग असेल, माढा, करमाळा, बार्शी, सोलापूर, उत्तर सोलापूर असेल, अक्कलकोटचा भाग असेल, हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. माळशिरस असेल, पंढरपूर, मोहोळ, सोलापूरचा दक्षिण सोलापूरचा भाग असेल, या भागामध्ये पावसाची शक्यता फार कमी आहे. त्या ठिकाणी कदाचित फक्त ढगाळचं वातावरण पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर मराठवाड्याचं जर पाहिलं, लातूरचा उत्तर भाग, नांदेड, परभणी, हिंगोली हा भागामध्ये पावसाची शक्यता फार कमी आहे, मात्र ढगाळ वातावरण त्या ठिकाणी पाहायला मिळेल. याच्याबरोबर लातूरचा दक्षिण भाग असेल, धाराशिव संपूर्ण जिल्हा, बीड संपूर्ण जिल्हा, ते संभाजीनगर, जालनाचा उत्तर संपूर्ण भाग असेल, या भागामध्येही हलक्या काही ठिकाणी मध्यम स्वरूपात पाऊस आज संध्याकाळपर्यंत पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. नाशिक असेल, याचबरोबर जळगावचा उत्तर भाग असेल, या ठिकाणी सध्या पाऊस नाही, मात्र आज दिवसभरानंतर त्या ठिकाणी पाऊस पाहायला मिळेल. तसेच अळमनेर, पारोळा, बडगाव, पाचोर या ठिकाणी एक दुसऱ्या स्वरूपात मध्यम स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. धुळ्याचा सिंदखेडा असेल, शिरपूर असेल, या ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस. साक्री तालुका असेल, शिरपूर धुळ्याचा उत्तर भाग असेल, या ठिकाणी आपल्याला लाईट रेन पडण्याची दाट शक्यता. हाही पाऊस त्या ठिकाणी विखुरल्या स्वरूपातच पाहायला मिळेल. याचबरोबर नंदुरबारचा उत्तर भाग असेल, बडगाव, अक्कलबुवा हलक्या मध्यम स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. नंदुरबार तालुका असेल आणि शहादा असेल, या ठिकाणी शक्यतो ड्राय वेदर राहील. विदर्भाचा विचार केला, विदर्भाचा सध्याच लेटेस्ट नुसार जर पाहिलं, बहुतांश भाग असा आहे त्या ठिकाणी वातावरण क्लिअर आहे, मात्र आज त्या ठिकाणी दुपारनंतर पावसाच्या ऍक्टिव्हिटीमध्ये वाढ होण्याची दाट शक्यता आहे. याच्यामध्ये गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, नागपूर या भागामध्ये आपल्याला पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. काही अशा ठिकाणी असतील त्या ठिकाणी जोरदार स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. वर्धा असेल, नागपूरचा बहुतांश भाग असेल, अमरावतीचा पूर्व भाग असेल, यवतमाळचा पूर्व भाग असेल, या ठिकाणी संपूर्णतः ड्राय वेदर राहण्याची दाट शक्यता आहे. यवतमाळचा पश्चिम भाग, वाशिम, अकोला, अमरावतीचा पश्चिम भाग असेल आणि बुलढाणा या ठिकाणी आपल्याला ढगाळ वातावरण, तुरळक स्वरूपात पाऊस आज पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. मात्र सॅटेलाइट इमेज नुसार जर पाहिलं तर वेगळा दिसतोय. याचबरोबर मॉडेलनुसार जर पाहिलं तर आपल्याला वेगळा अंदाज पाहायला मिळत आहे. तर या दोन्ही अंदाजामध्ये काही अंशी बदल होण्याची ही दाट शक्यता आहे. जर तुमच्यापर्यंत पावसाचं वातावरण तयार होत असेल, पाऊस कसा पडत असेल, तर हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.